हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 2, श्लोक क्रमांक 14. तत् एतत् इति मन्यन्ते अनिर्देशं परमसुखं कथं तु तत् विजानीयां किं उ भाति विभाति वा. अन्वयार्थ. अवर्णनीय असे परमसुख ते हेच आहे असे मान्यता पावले आहे. ते स्वयंप्रकाशित आहे की परप्रकाशित आहे, ते आम्ही कसे जाणावे. हरिओम. आता आपण पुढचा श्लोक घेणार आहोत. श्लोक क्रमांक 15. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतः अयम अग्निः तम एव भांतम अनुभाति सर्व तस्य भासा सर्व इदम विभाति. अन्वयार्थ. तेथे सूर्यप्रकाश नाही, चंद्रप्रकाश नाही, तारका चमकत नाहीत, विजाही चमकत नाहीत. मग अग्नी कोठून प्रदीप्त होणार. तो जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा ते येथील सर्व काही त्या मागोमाग त्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित होते. यमराजांनी नचिकेतला आत्तापर्यंत आत्मब्रह्म ते हेच जे तू मला विचारत आहेस असे अनेक उदाहरणं देऊन सांगितलं आहे. आत्मब्रह्म म्हणजे काय ते वर्णनावरून समजले नाही तरीही ते समोर आल्यास नेमके ओळखावे कसे हा प्रश्न शिल्लक राहतोच. आपल्याकडे पोस्टाचा पत्ता असतो, तरीसुद्धा आपण त्या पत्त्यावर नेमके पोचण्यासाठी एखादी जवळची खूण विचारतोच. म्हणजे पत्ता शोधणे सोपे जाते. एखाद्या माणसाचे आपण भरपूर वर्णन ऐकतो, तरीही त्याला भेटायला जाताना तो समोर आल्यावर त्याला ओळखण्यासाठी एखादी मोठी चटकन नजरेत भरण्यासारखी खूण आपण विचारतोच. याचबरोबर नचिकेतला दुसरा प्रश्न पडला आहे. येथील सर्व वस्तू सूर्यामुळे प्रकाशित होतात, त्यामुळे त्या वस्तू आपल्याला दृश्य होतात. परंतु आत्मब्रह्माच्या ठिकाणी प्रकाश कोठून येतो. कारण प्रकाश असल्याशिवाय वस्तूवर प्रकाश पडल्याशिवाय ती वस्तू दिसू शकत नाही. त्यामुळे आत्मब्रह्मात सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित आहे की त्याला दुसऱ्या कोणाकडून प्रकाशित केले जाते. यामुळे नचिकेत यमराजांना प्रश्न विचारत आहे की आत्मब्रह्म स्वयंप्रकाशित आहे की परप्रकाशित आहे, ते आम्ही ओळखावे आणि जाणावे कसे. आत्मब्रह्म प्रकाशमान कसे होते आणि ते जाणावे कसे, या नचिकेतच्या प्रश्नाला यमराजांनी उत्तर दिले आहे की तेथे सूर्यप्रकाश नाही, चंद्रप्रकाश नाही, तारका चमकत नाहीत, विजाही चमकत नाहीत. मग अग्नी कोठून प्रदीप होणार. तो जेव्हा प्रकाशित होतो तेव्हा येथील सर्व काही त्या मागोमाग त्याच्या प्रकाशामुळे प्रकाशित होते. भौतिक जगतात वस्तू प्रकाशित करणाऱ्या आणि त्यामुळे त्या आपल्याला दृश्य करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी एकही गोष्ट जिथे आत्मब्रह्म आहे तेथे नाही. त्यामुळे परप्रकाश तेथे असण्याचा आणि
त्यामुळे ते आत्मब्रह्मतत्व दृश्य होण्याचा प्रश्नच येत नाही. याचा अर्थ आत्मब्रह्मतत्व स्वयंप्रकाशित आहे. एवढेच नव्हे तर आत्मब्रह्मतत्वाच्याच प्रकाशामुळे येथील भौतिक वस्तू जगत प्रकाशित होते आणि आपल्याला दृश्य होते. याला अब्जावधी हजारो तारेही अपवाद नाहीत. या सूर्यांना ताऱ्यांनाही आत्मब्रह्मतत्वामधूनच ऊर्जा मिळते. याचा अर्थ नचिकेतला यमराज सांगत आहेत की हे भौतिक जगत, सूर्य, तारे, विश्व सर्व काही ओलांडून तू जेव्हा त्या पलीकडे या सर्वांच्या अतीत जाशील तेव्हा तुला स्वयंप्रकाशित असे आत्मब्रह्मतत्व जाणवेल, जे सर्व विश्वाला प्रकाशमान करते. ते आत्मब्रह्मतत्व किती प्रकाशमान असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. यमराजांच्या सांगण्याप्रमाणे तरीसुद्धा ते नचिकेतला अनुभवता येणार आहे. याचा अर्थ ते इतके दैदिप्यमान, दिव्य तेजस्वी असूनही त्याचा दाह नचिकेतला होणार नाही. या सर्वांमागे जे गूढ असे ब्रह्मज्ञान आहे त्याचं विवरण करूया. कठोपनिषदातील हा अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. आपण स्वयंप्रकाशित नाही, त्यामुळे आपण स्वतः कोणत्याही वस्तूवर प्रकाश टाकू शकत नाही. तसेच या भौतिक जगतात स्वयंप्रकाशित वस्तूही नाहीत. आपल्याला परप्रकाशामुळे वस्तू दिसत असते. आपल्याला जेव्हा वस्तू दिसते असं आपण म्हणतो तेव्हा वास्तविक आपल्याला ती वस्तू प्रत्यक्ष दिसत नसते, अप्रत्यक्ष दिसत असते. आता कसे ते पाहूया. वस्तूवर प्रकाश पडतो. या प्रकाशामध्ये सप्तरंग त्यांच्या अनेक रंगछटांसह असतात. त्या वस्तूचा जो रंग असेल, प्रकाशातील तेवढी रंगछटा सोडून इतर सर्व रंग ती वस्तू स्वतःचे पृष्ठभागावर ठेवून घेते. प्रकाशातील स्वतःचा रंग तेवढा वस्तू परावर्तित करते. यावेळी तो परावर्तित रंगीत प्रकाश त्या वस्तूचा आकार धारण करतो. या परावर्तित रंगीत प्रकाशामुळे आपल्याला ती वस्तू त्या रंगीत प्रकाशाच्या रूपात दिसते. यावेळी तो परावर्तित रंगीत प्रकाश त्या वस्तूचा आकार धारण करतो आणि तो रंगीत प्रकाशाचा आकारमय गोळा वातावरणातून आपल्या डोळ्यांकडे येऊ लागतो. वस्तू आणि आपला डोळा यातील अंतरानुसार आणि इतर अडथळ्यांनुसार परावर्तित प्रकाश वातावरणात काही प्रमाणात लुप्त होऊन उरलेला प्रकाश आपल्या डोळ्यात येतो आणि त्याप्रमाणे आपल्याला वस्तू रंगीत प्रकाशाच्या रूपात दिसते. म्हणजेच वस्तू आपल्याला प्रत्यक्ष ती आहे त्या स्वरूपात दिसत नसून अप्रत्यक्ष आणि ती सुद्धा वातावरणात लुप्त होऊन उरलेल्या प्रकाश किरणांपुरतीच दिसते. याचा अर्थ आपल्याला हे जगत जसं आहे तसं कधीच दिसत नाही. ते नेहमीच मिथ्या रूपात दिसत असतं. जगत मिथ्या भासमान आहे असं श्री शंकराचार्य म्हणतात. नचिकेतला यमराजांकडून जाणून घ्यायचं आहे की आत्मब्रह्म सत्य स्वरूपात जाणता येते की तेथील वस्तू जगताप्रमाणे ते मिथ्या जाणले जाते. हरिओम. आता या पुढचा अर्धा भाग, या श्लोकाचा अर्धा भाग आपण नंतरच्या भागात ऐकणार आहोत.